भज गोविंदम म्हणजेच परमेश्वराची भक्ती आपल्याला करायची असेल तर ती भक्ती आपण कोणत्या प्रकारे करू शकतो हे शास्त्रकारांनी 9 विभागामध्ये सांगितलं. श्रवण, कीर्तन आणि स्मरण. वेदांताच्या अनुषंगाने पाहायला गेलं तर श्रवण, मनन आणि निदिध्यासना हे वेदांताची साधना आहे. साधना कोणती वेदांतामध्ये सांगितली तर सर्वप्रथम शास्त्राचं श्रवण, त्यानंतर केलेल्या शास्त्राच्या श्रवणाचं पुन्हा मनन आणि श्रवण आणि मनन याने एकदा तत्व दृढ झालं, स्थाणु निखन ज्ञायेन शास्त्र म्हणतं की ज्यावेळेस आपण काय करतो, एखादा मांडव घालायचा असेल तर आपण काय करतो, त्याच्यामध्ये जो वासा किंवा बांबू घालायचा असतो तो काय करतो, आपण प्रथम खड्डा खणतो आणि खड्डा खणल्यानंतर काय करतो, त्याच्यामध्ये तो बांबू किंवा तो वासा आपण टाकतो आणि टाकल्यानंतर आपण काय करतो, पहार घेतो, पहार उलटी करतो आणि काही बारीक 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 दगडी आपण घेतो आणि त्या खड्ड्यामध्ये टाकतो. पहारीने पुन्हा त्या खाली दाबतो, पुन्हा आपण तो बांबू वासा हलवतो, पुन्हा त्याच्यामध्ये दगडी टाकतो, पुन्हा पहारीने ठोकून घेतो आणि जोपर्यंत तो बांबू किंवा तो वासा स्थिर होत नाही तोपर्यंत आपण ती प्रक्रिया करत राहतो. ज्यावेळेस तो स्थिर होईल त्यावेळेस आपण ती प्रक्रिया करायचं सोडतो, म्हणजे आता तो स्थिर झाला. हीच क्रिया वेदांतामध्ये सांगितली. श्रवण आणि मनन याद्वारे सिद्धांत स्थिर करणे आणि एकदा सिद्धांत स्थिर झाला की ब्रह्मच आहे, ब्रह्माव्यतिरिक्त अन्य कोणतीही वस्तू या ठिकाणी नाही, हे जी काय संपूर्ण चराचर सृष्टी आहे याचा एकमात्र मूलभूत आधार ब्रह्मतत्व परमेश्वर तत्वच आहे. ही भावना एकदा मनामध्ये स्थिर झाली की तिसरी साधना सांगितली, निदिध्यासना, की त्यावरच काय करायचं आहे, मग चिंतन करायचं आहे. आणि असं चिंतन करत करत असताना जीव ब्रह्मभावापर्यंत पोहोचतो, असं वेदांत शास्त्राचं तात्पर्य निर्णय आहे. आणि म्हणून तीच साधना सांगितली, श्रवण कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम. ह्याच्याद्वारे काय सांगितलं की त्या परमेश्वराचं श्रवण चिंतन करा आणि मनन करा. आणि त्यापुढे जाऊन आचार्य सांगतायत की भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. या ठिकाणी मूढमते हे आचार्य काय करतायत, संबोधन वापरतात. संस्कृतमध्ये प्रथमा द्वितीया तृतीया विभक्ती झाली की शेवटची जी विभक्ती आहे त्याला आपण संबोधन म्हणतो. हे राम, हे रामौ, हे रामा, हा संबोधन झालं. त्याप्रमाणे या ठिकाणी आचार्य काय करतात, मूढमते हे काय करतात, त्या वृद्धाला मनात धरून संबोधन या ठिकाणी करतात, हे मूढमते. मग मूढमते कोण, तर
ज्याची मती बुद्धी ही कोणत्या वेळेस काय करायचं आहे याचा निर्णय करू शकत नाही आणि अनावश्यक काम करून जो स्वतःवर काय करतो, संकट ओढून घेतो, त्या बुद्धीला आचार्य या ठिकाणी मूढमती असं म्हणतात. वास्तविक पाहता जर पाहिलं तर हा वृद्ध जो अवस्थेमधला जो साधक त्या ठिकाणी आहे, या वृद्ध अवस्थेमधील साधकाने यावेळेस काय करायला पाहिजे, तर ही वेळ त्याची परमेश्वर प्राप्तीची आहे आणि त्यावेळेस तो प्रथम अवस्थेमधील कार्य करतो. संस्कृतमध्ये एक सुभाषित अतिशय सुंदर येतं, प्रथमे नार्जितं विद्या, द्वितीये नार्जितं धनम, तृतीये नार्जितं पुण्यम, चतुर्थे किम करिष्यति. शास्त्र म्हणतं की जीवनाच्या ज्या 3 अवस्था आहे, बाल्यावस्था, प्रौढ अवस्था आणि वृद्धावस्था, या प्रत्येक अवस्थेमध्ये जे प्राप्त करायचं आहे तेच आपल्याला प्राप्त करायचं. मग प्रथमे विद्या, जे प्रथम अवस्था आहे, बाल्यावस्था जी आहे, त्या अवस्थेमध्ये आपल्याला विद्या अर्जनच करायचं आहे. द्वितीये धनम सांगितलं, द्वितीय अवस्थेमध्ये पैसा, संपत्ती आदी संपूर्ण प्राप्त करायचं आहे. तृतीय अवस्था, तृतीये पुण्यम, तिसरी जी अवस्था सांगितली त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे एकदा मनुष्य 50च्या पुढे 1 ते 25, 25 ते 50 आणि 50च्या पुढे काय, पुण्यम, पुण्यप्राप्ती करण्यासाठीच आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणून असा प्रकारे ज्याने आपलं जीवन योग्य मार्गदर्शनाने घालवले, म्हणजे प्रथम अवस्थेमध्ये विद्यार्जन केलं आहे, द्वितीय अवस्थेमध्ये धनार्जन केलं आहे, आता तृतीय अवस्थेमध्ये पुण्यार्जन केलं आहे, मग त्याला कोणत्याही प्रकारच्या अन्य गोष्टी करण्याची गरज नाही. आणि म्हणून आचार्य या ठिकाणी त्या वृद्ध साधकाला सांगतायत, हे मूढमते, की ही जी अवस्था तुझी आहे, ही अवस्था कोणती आहे, तर ही अवस्था तुझी आत्ता साध्य प्राप्त करण्याची अवस्था आहे. आणि त्या अवस्थेमध्ये तू काय करतोयस, प्रथम अवस्थेमध्ये जी विद्या प्राप्त करायची आहे ती विद्या प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोयस, म्हणून तू मूढमती आहेस. अथवा जी बुद्धी सांसारिक विषयामध्ये आसक्त झालेली आहे, अशा बुद्धीला, मते म्हणजे बुद्धी, अशा बुद्धीला या ठिकाणी आचार्य मूढमती म्हणतात, की फक्त सांसारिक वस्तू प्राप्त करण्यासाठी, त्याच्या व्यतिरिक्त त्या बुद्धीमध्ये दुसरा कोणताच विषय येत नाही, फक्त भोग आणि ऐश्वर्य. भोगैश्वर्य प्रसक्तानां तया अपहृत चेतसा व्यवसायात्मिका बुद्धी समाधौन विधीयते. शास्त्र सांगतं की अशा प्रकारची जी बुद्धी आहे ती परमेश्वर प्राप्तीसाठी उत्तम नव्हे, कारण ती काय आहे, ती निश्चितपणे त्या साधकाचा नाश करणारी आहे. म्हणून गीतेमध्ये सांगितलं 2ऱ्या अध्यायामध्ये, ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषु उपजायते. एकदा ती वस्तू प्राप्त करायची, सांसारिक मनामध्ये आपण ध्यान केलं की त्याचा आपल्याला संगच प्राप्त झाला पाहिजे, अशी भूमिका होते. संगात संजायते काम, हा एकदा त्याचा संग तुम्हाला झाला की मनामध्ये कामना निर्माण झाली. कामात क्रोधो अभिजायते, काम निर्माण झालं की क्रोधात
क्रोधात भवति सम्मूढः. एकदा मनुष्याच्या मनामध्ये क्रोध निर्माण झाला की मनुष्याची बुद्धी मूढ होऊन जाते. आपण म्हणतो रागाच्या भरात त्याच्याकडनं ते झालं असेल, रागाच्या भरात त्याने ते केलं असेल. मग रागाचा भर म्हणजेच क्रोधाचा भर. मग ह्या क्रोधामध्ये काय करतो, त्याला काय करावं आणि आपण काय करू नये हे त्याला कळत नाही. आणि अशीच जी बुद्धी क्रोधाने काय होते, मूढ मते होती. आणि तशीच बुद्धी सांसारिक विषयाकडे एकदा आसक्त झाली की ती बुद्धीसुद्धा पुन्हा काय होते, मूढ होते. काय प्राप्त करायचं आहे आणि काय मला माझ्याबरोबर घेऊन जायचं आहे हे त्याच्या लक्षात येत नाही. आणि अप्राप्त वस्तूची प्राप्ती करण्याकरिता संपूर्ण जीवन तो व्यर्थ घालवतो. आणि अशा प्रकारचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी आचार्य या ठिकाणी मूढमती हा शब्द वापरतात. पुढे जाऊन आचार्य म्हणतात संप्राप्ते सन्निहिते काले. कारण का तर तुझा काल, काल म्हणजे काय तर तुझी शेवटची वेळ काय झालंय, सन्निहितः म्हणजे ही शेवटची जी तुझी वेळ आहे ही शेवटची वेळ काय झाली, तुझ्या अत्यंत जवळ येऊन उभी राहिलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये की काळ तिथं उभा राहिलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नाही नाही रक्षती डक्रं करणे. आचार्य म्हणतात की ही शेवटची वेळ आहे. आता तरी जीवनामध्ये तू काय केलं नाही केलं हे सगळा विषय सोडून दे, परंतु शेवटच्या क्षणी तरी तू काय कर, तुझी जी ही बुद्धी आहे ही बुद्धी काय कर तर भज गोविंदम. परमेश्वराचं चिंतन, परमेश्वराचं भजन करण्यासाठी तुझी ही बुद्धी तू आत्ता तरी वापर. त्याचं कारण का तर अंतिम काले मनुष्याची जशी मती तशी त्याची गती हा आपला सिद्धांत आहे. मनुष्य शेवट जाताना ज्या गोष्टीचं चिंतन करतो त्याच मार्गाने मनुष्य जातो. जशी मती तशी गती. आणि गीता सांगते अंतकाले च मामेवं स्मरन् मुक्त्वा कलेवरम यः प्रयाति समद्भावं याति नास्तस्य संशयः. जो अंतकाली म्हणजे शेवटच्या समयी माझं स्मरण करतो तो निश्चितपणे आणि हे शरीर सोडतो. स प्रयाति समद्भावम यः प्रयाति समद्भावम. असा प्रकारचा जो साधक तो काय होतो, मद्भावम माझ्याच भावाला म्हणजे मलाच तो प्राप्त होतो. न अस्ति अत्र संशयः. भगवंत सांगतात की या बाबतीत मनामध्ये संशय करण्याची गरजच नाही की मला प्राप्त होतो का नाही. निश्चितपणे तो फक्त आणि फक्त मलाच प्राप्त होतो. आणि म्हणून काय करायचं आहे आपल्याला, जी सांगितलं काय तृतीये नार्जितम पुण्यम. तिसरी जी अवस्था आहे, वृद्ध जी अवस्था आहे, त्या वृद्धावस्थेमध्ये फक्त आणि फक्त परमेश्वराचं भजन, परमेश्वराचं चिंतन आपल्याला करायचं. कारण का पडिले वळण इंद्रियांशी सकाळ. आपल्या इंद्रियांना ज्याप्रमाणे आपण वळण लावतो त्याचप्रमाणे ती त्या त्या दिशेने प्रवृत्त होत जातात.
म्हणून इंद्रियांना शेवटच्या अवस्थेमध्ये कोणतं वळण लावलं पाहिजे आपण, तर शेवटच्या अवस्थेमध्ये तरी कमीत कमी आपल्या इंद्रियांना परमेश्वराचं भजन, परमेश्वराचं संकीर्तन, परमेश्वराचं पूजन हे करण्याचं म्हणजे सातत्याने, कारण मागं आपण सांगितलं संसार जो आहे हा संसार आपल्याला कधीच प्राप्त होऊ शकत नाही. आणि तुमचा अनुभव, आमचा अनुभव, सगळ्यांचा संसारी अनुभव हा एकच आहे की जो कधीच प्राप्त होत नाही तो संसार. अशा संसारामध्ये आपण किती अडकायचं हे ज्याचं त्याने ठरवलं पाहिजे. आणि म्हणून हा जो संसार आहे हा न प्राप्त होणारा जो संसार आहे की जो कधीच प्राप्त होणार नाही, त्याला तेवढंच महत्त्व देऊन अंतिम जो समय आहे हा संपूर्ण समय जो परमेश्वरासाठीच व्यतीत करल त्याची बुद्धी वास्तविक शुद्ध बुद्धी. आणि जो आपला शेवटचा क्षण सुद्धा संसारासाठीच म्हणजे रिटायर झाले आता, मग रिटायर झाल्यानंतर सुद्धा ज्याचं काय असतं प्लॅनिंगच करत असतो तो. आता मी रिटायर झालो की हे दुकान टाकेल, आता रिटायर झालो की मी ते करेल, आता रिटायर झालं की मी शेती करेल, आता रिटायर झालं की मी गावाला एखादं घर बांधेल. म्हणजे रिटायर झाल्यानंतर रिटायर का केलं तुम्हाला, की आता तुम्ही काम करण्याच्या योग्यतेचे नाही म्हणून तुम्हाला रिटायर करून दिलं. आणि त्यानंतर सुद्धा आपली बुद्धी काय करते, पुन्हा एवढा संसाराचा अनुभव घेऊन 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 सुद्धा जिच्यामध्ये अजून विरक्ती आली नाही ती काय करते, रिटायर झाल्यानंतर पुन्हा एक नवीन संसार निर्माण करते की रिटायर झाल्यानंतर मी असं करेल, मी गावाला घर बांधेल, मी जमीन घेईल, मी असं करेल, मी शेती करेल, मी वाडी करेल, मी एखादं दुकान टाकेल, हे करेल. परंतु हे सगळं जे आहे हे मिथ्या स्वरूपाचं आहे. मग अशी संपूर्ण जी बुद्धी आहे या सगळ्या प्रकारच्या बुद्धीला आचार्य या ठिकाणी मूढमते असं म्हणतात. आणि म्हणून आपली जी बुद्धी आहे संप्राप्ते सन्निहिते काले, ज्यावेळेस शेवटचा क्षण आपल्या जवळ येईल त्यावेळेस तरी आपली बुद्धी स्थिर झाली पाहिजे. म्हणजेच त्या बुद्धीमध्ये परमेश्वराचं चिंतन चालू पाहिजे, तरच आपल्याला सद्गतीची प्राप्ती होणार आहे. नकळत सुद्धा शास्त्राने काय काय उदाहरणं आहेत की अजामिल, की ज्याच्या मुलाचं नाव नारायण होतं, म्हणून ज्यावेळेस यमदूत अजामिलला नेण्यासाठी येतात त्यावेळेस तो अत्यंत भयग्रस्त होतो. आणि भयग्रस्त झाल्यानंतर तो काय करतो, तो स्वतःच्या मुलाचं नाव नारायण आहे आणि म्हणून स्वतःच्या मुलाचा धावा करतो, नारायण नारायण असं म्हणायला सुरुवात करतो. परंतु परमेश्वराला असं वाटतं त्या ठिकाणी की अजामिल माझाच अंतिम समयी काय करतोय, नामस्मरण करतोय, चिंतन करतोय. म्हणून परमेश्वर काय करतात, स्वतःचे दूत त्या ठिकाणी पाठवतात. म्हणजेच अंतकालेच मामेव स्मरण, की जो अंतिम क्षणी का होईना परमेश्वराचं तुम्ही स्मरण करा. हे आचार्य अत्यंत तत्परतेने आपल्याला सांगतात की जाऊ दे, बाकीचं झालं गेलं सोडून द्या, परंतु आता तरी आपण म्हणतो ना आपल्या व्यावहारिक याच्यामध्ये, अरे बाबा झालं गेलं सोडून दे ना, आता तरी सुधर. तसंच आचार्य आपल्याला म्हणतात की आत्तापर्यंत जे काही तू केलंस हा सगळा विषय सोडून दे, आता तरी सुधर, सत्संगाला लाग, परमेश्वराचं चिंतन कर. कारण ज्यांनी ज्यांनी शेवटच्या क्षणी त्या परमेश्वराचं चिंतन केलं, परीक्षित
की ज्यावेळेस कळलं की आता मृत्यू समोर आहे, काय केलं? 7 दिवस भागवताचं श्रवण करून मोक्ष प्राप्त करून अंतकाल. म्हणजे आपल्या सगळ्यांना काय करायचं आहे तर कमीत कमी जीवनभर संसार हा आहेच, परंतु जीवनभर जरी संसार चालत असला तरी सुद्धा जो अंतिम समय आहे म्हणजे 50च्या नंतरच्या, आत्ताचा विषय सोडूनच द्या, आत्ताच्या काळामध्ये प्रत्येक क्षणच आमचा अंतिम क्षण आहे, अशी परिस्थिती सगळीकडे उद्भवली आहे. एकदा ॲडमिट झाला की त्याचा विषय संपलेला आहे. अलग लक्षात आपण बघतोय 4 ते 5 हजाराचा आकडा सरासरी चालू आहे दररोज, हा मृत्यूचा दर आहे. मग यांच्यासाठी अंतिम समय आपण म्हणायचं का? 50 नंतर आहे त्या क्षणी आत्ता तर म्हणायला लागेल. 1200 वर्षापूर्वी आचार्यांनी सांगितलं संप्राप्ते सन्निहिते काले, कारण त्यावेळेस परिपूर्ण मनुष्य जगत होते. परंतु आता आपण परिस्थिती पाहतोय, सध्याची असणारी परिस्थिती ही अत्यंत भयंकर आहे. आणि ह्या संपूर्ण भयंकर परिस्थितीमध्ये जर आपलं रक्षण जर करणारं कोण असेल तर आपलं रक्षण फक्त आणि फक्त परमेश्वरच करू शकतो. आणि म्हणून त्या परमेश्वराचं आपल्याला काय करायचं आहे? आता प्राप्त परिस्थितीमध्ये सातत्याने त्या परमेश्वराचंच आपण चिंतन करायचं आहे, तरच आपली मती त्या परमेश्वराच्या चरणापाशी स्थिर होईल. आणि एकदा मती परमेश्वराच्या चरणापाशी स्थिर झाली की मग त्याला कुठल्याच प्रकारची चिंता राहत नाही. नाही भय हरली चिंता दास विठोबाचे झालो, की एकदा त्याचे आम्ही दास झालो की आम्हाला कुठल्याच प्रकारची चिंता राहत नाही. आणि हाच उपदेश आद्यगुरु शंकराचार्य आपल्या सर्वांना करतात की काय करा, की या संपूर्ण जीवनाचं वास्तविक जे सार आहे परमेश्वर, त्या परमेश्वराच्याच प्राप्तीसाठी म्हणूनच हा जन्म आहे. विवेक चूडामणीमध्ये म्हणून सुंदर सांगतात, दुर्लभम त्रयमेवैत दैवा अनुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संशय. ही 3 गोष्टी ज्या आहेत या अत्यंत दुर्लभ आहे. कोणकोणत्या? एक मनुष्यत्व म्हणजे आपल्याला जे प्राप्त झालेलं हे मनुष्य शरीर. दुसरं मुमुक्षुत्व म्हणजे परमेश्वर जाणण्याची इच्छा, मोक्तुम इच्छा, मोक्षता म्हणजेच परमेश्वर जाणायचं आहे आपल्याला. आणि तिसरं महापुरुष संशय, की चांगल्या लोकांचा परिचय किंवा चांगल्या लोकांची संगत अथवा साधूची संगत, संतांची संगत. हे प्राप्त होण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? पुण्य पाहिजे. आणि म्हणून महाराज सांगतात बहु सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. आम्हाला विठ्ठल कधी आवडतो? की ज्यावेळेस आमचं पुण्य ज्यावेळेस आमचं होतं त्यावेळेस आम्हाला विठ्ठलाची गोडी लागते. तसंच ज्यावेळेस आमचं पुण्याचा साठा हा भरपूर होईल त्याच वेळेस आम्हाला या जीवनामध्ये 3 गोष्टी प्राप्त होणार आहे. हे मनुष्य शरीर, मनुष्य शरीर झाल्यानंतर परमेश्वर प्राप्तीची ओढ, आणि परमेश्वर प्राप्तीची ओढ झाल्यानंतर संतांचा संग. ज्यावेळेस आमच्या पुण्याचा फल होईल त्यावेळेस आम्हाला या 3ही गोष्टीची प्राप्ती होईल. आणि म्हणून असं जे मनुष्य शरीर आम्हाला जे प्राप्त झालेलं आहे हे प्राप्त मनुष्य शरीर आता आपण कशासाठी वापरायचं आहे? तर भज गोविंदम, भज गोविंदम. परमेश्वराचं भजन, परमेश्वराचं चिंतन हे करण्यासाठीच हे शरीर आपल्याला वापरायचं.
आणि हाच उपदेश आचार्य सगळ्या स्तोत्राच्या अगोदर करतात की बाकी सगळं आता तुला शिकायचं आहे ना, हे सगळं शिकण्याच्या अगोदर पहिली स्टेप काय तर भज गोविंदम. सर्वप्रथम परमेश्वराचं चिंतन, परमेश्वराचं पूजन म्हणून सांगितलं. ही पहिली पायरी आहे. वेदांत शास्त्रामध्ये प्रवेश करत असताना ही पहिली पायरी आचार्यांनी सांगितली, भज गोविंदम. परमेश्वराचं जीवनामध्ये तू भजन करायला शिक. आणि एकदा असं तू भजन करायला शिकलास की पुढच्या पायऱ्या तू आपाप चालत जाशील. लहान मुलांना आपण चालवतो, चालत असताना पहिल्यांदा आपण काय करतो, थोडासा आधार देतो. 1-2 पावलं चालायला लागला की आपण काय करतो, त्याला सोडून देतो, मग तो आपले आप चालत जातो. तसं आहे आपलं. आहे अलग लक्षात. साधन मार्गावर आपण चालायला लागला ना, पहिल्यांदा काय केलं पाहिजे, आपल्याला परमेश्वर आपला बोट धरतो म्हणून भज गोविंदम. आणि काय करायला लागतो, यम नियम आसन, हे काय या सगळ्या आपल्या पायऱ्यात. अमानित्व, अदंबित्व, अहिंसा, अभयम, सत्व, समशुद्धी, या काय आहेत, या सगळ्या साधकाच्या पायऱ्या आहेत. या पायऱ्यांवर आता आपल्याला चालायला सुरुवात करायचं आहे. मग काय करतोय, परमेश्वर आपलं पहिलं बोट धरतोय. त्यासाठी काय करायचं, परमेश्वराला आपल्याला काय करायचं आहे, शरण जायचं आहे, भजन करायचं आहे. एकदा परमेश्वराचं भजन केलं की परमेश्वर आपलं बोट धरणार आहे आणि काय करणार आहे, चल पायरी चल. अमानित्व, अदंबित्व, अशा प्रकारे पायऱ्यात चढायला आपण सुरुवात केली, पुढं चालायला सुरुवात केली की परमेश्वर बोट काढून घेणार. मग आपल्याला त्या मार्गापर्यंत जे साध्य आहे, पहिल्या पाठामध्ये सांगितलं, साधकाला आपलं साध्य निश्चित केलं पाहिजे. साधू संतांचं साध्य निश्चित होतो. देव पहावयासी गेलो, देव होनी ठेलो. हे महाराजांचं साध्य होतं की मी देव पाहायला गेलो जरी असलो तरी मी काय होतो, देवच होऊन येईन. हे साध्य आहे. साध्याची भूमिका आपल्याला लक्षात आली पाहिजे की काय प्राप्त करायचं आहे. आणि एकदा साध्य निश्चित झालं की या जीवनामध्ये फक्त आणि फक्त परमेश्वराची प्राप्ती करायची आहे. मग त्या अनुषंगाने साधना, आणि साधना काय ते आचार्य सांगतात, पहिली साधना भज गोविंदम. ही सगळ्यात पहिली साधना. आणि अशा प्रकारे हा श्लोक की ज्याच्याद्वारे आचार्य आपणा सर्वांना परमेश्वराची भक्ती करण्यास सांगतात. पुन्हा एकदा मी श्लोकाचं पठन करेल. माझ्या मागे तुम्ही सगळ्यांनी मी जसं म्हणेल त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी श्लोक म्हणायचा आहे. माईक ऑन केले तर चालतील.